पुढारी न्यूजच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की प्रकरणामध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा कारवाईचे संकेत दिलेले आहेत। तसंच खासदार संजय राऊतांनी सुद्धा या प्रकरणामध्ये कारवाईची मागणी केली। निश्चित मी त्याची माहिती घेईल आणि कुठेही पोलिसांनी जर अतिरेक केला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। शेवटी पत्रकार आपलं काम करत असतात, त्याच्यामुळे निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये पत्रकारांना अशा कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागू नये याची काळजी घेतली जाईल। तर यावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। शासकीय पाठबळ असल्याशिवाय किंवा पोलीस खात्यामध्ये राजकीय भरती आणि बढत्या असल्याशिवाय अशा प्रकारचं धाडस पोलीस करणार नाही। पोलीस दल हे स्वतंत्र व निपक्ष असायला पाहिजे, पण पोलीस दल सध्या या गेल्या 5-6 वर्षामध्ये 2.5 वर्षाचा काळ सोडला तर त्या पद्धतीने निपक्ष राहिलं नसून एका विचारांच्या लोकांना महत्त्वाच्या पदांवर ठेवलं जातं। तर अशा प्रशासनामध्ये दुसरं काय होणार? आदित्य ठाकरे यांनी 8 दिवसापूर्वीच सांगितलं की पत्रकारांना सुद्धा हल्ल्यांना तोंड द्यावं लागेल आणि पुण्यातच बोलले, त्याने पुण्यातच पत्रकारांवर हल्ला झाला।